आत्ता जो बालाजींनी उल्लेख केला SIRचा मुद्दा ज्या पद्धतीनं वाजला होता त्या पद्धतीने त्याचं रिफ्लेक्शन निकालात उमटलेलं दिसत नाहीये। उलट भारतीय जनता पार्टीची मतं वाढली आहेत। साधारणपणे बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी जी नितीश कुमारांबरोबर सत्तेत आहे तिचा स्वतःचा वोट शेअर हा 18 ते 19% आहे। आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये असं दिसतंय की भारतीय जनता पार्टीला 10% होपिंग अधिकची मतं मिळाली आहेत, 29% आहेत। म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये पण झालं की 17-18%वरून भारतीय जनता पार्टी 29%वरती 28-29%वरती पोहोचली। हे कशामुळे झालंय तर महागठबंधनच्या मागच्या वेळेसच्या तुलनेनं 37 जागा वजा झाल्यात आणि आता NDAच्या 40 जागा प्लस झाल्या। याचा अर्थ असा की जे मुद्दे राहुल गांधी आणि महागठबंधनच्या वतीनं मांडले होते ते मुद्दे काही तिथल्या मतदारांनी गृहीत धरलेले नाहीयेत। कदाचित ही शक्यता आहे की जे प्रेम तिथल्या महिला मतदारांचं नितीश कुमार यांच्यावरती आहे ते पुन्हा रिफ्लेक्ट झालं, कारण दोन्हीही टप्प्यातल्या मतदानाची आकडेवारी आल्यानंतर जेव्हा त्याचं विश्लेषण केलं गेलं तेव्हा असं दिसलं की महिलांनी प्रोपोर्शनेटमध्ये पुरुषांपेक्षा अधिक मतदान केलंय। द हिंदूनं ते तपशीलवार विश्लेषण केलं आणि काही मतदारसंघामध्ये प्रोपोर्शनमध्ये 67%, 68% महिला होत्या। 8% पहिल्या टप्प्यामध्ये महिलांनी अधिक मतदान केलं, 11% दुसऱ्या टप्प्यामध्ये अधिकचं मतदान केलं। याचा अर्थ असा जे मगाशी अभय सरांनी सांगितलं MY जे कॉम्बिनेशन होतं तरुण आणि महिला त्या भारतीय जनता पार्टी JDU बरोबर जाताना दिसले। आता 160 आणि 73 असं ते कॉम्बिनेशन, ते काही कमी होणार नाहीये। 122 हे त्यांची बहुमताची आकडेवारी आहे। आता याचं राष्ट्रीय पातळीवरती पण खूप मोठं रिफ्लेक्शन येईल, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की JDUच्या पाठिंब्यावरती भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार आहे, ते सरकार आता स्थिर होईल। बरोबर बिहारमध्ये काँग्रेसनं राष्ट्रीय पातळीवरती जेवढे मुद्दे मांडले होते ते मुद्दे निघाले। बेरोजगारीचा मुद्दा जो महाराष्ट्रात पण अधूनमधून चर्चेला येतो तो सर्वाधिक चर्चेला असलेलं राज्य बिहार होतं, ज्या बिहारमध्ये हा तरुणांचा ड्रॉपआउटचं प्रमाण म्हणजे महाविद्यालयीन पातळीवरती तरुण केवळ 8 ते 10% जात आहेत आणि म्हणून ते स्थलांतरांचे लोंढे तिकडे ते पलायन वगैरे म्हणतात ते आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात। ते सगळे मुद्दे हे गौण झालेत। आता कदाचित पुन्हा तेच रेवडी कल्चर, लेफ्टिस्ट पद्धतीच्या योजना ह्या सगळ्यांची चर्चा होईल, पण राष्ट्रीय पातळीवरती ह्या निकालाचं खूप मोठं रिफ्लेक्शन येणार आहे। एकतर गायपट्ट्यातलं हे राज्य आहे, दुसरे जे मुद्दे राष्ट्रीय पातळीवरती होते जे भविष्यात भारतीय जनता पार्टीला प्रश्न म्हणून विचारले जाणार होते त्या सगळ्यांचा निकाल लागला आणि कधीतरी काँग्रेस पक्षानं पुन्हा एकदा तेच आहे की एक राहुल गांधी यांचा अपवाद वगळता काँग्रेस पक्षामध्ये संस्थात्मक पातळीवरच्या संघटनात्मक पातळीवरच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची गरज आहे। अँथोनी कमिटीची रिपोर्ट्स आल्या, खूप साऱ्या रिपोर्ट्स आल्या, त्याचं रिफ्लेक्शन होत नाही। असं जर महत्वाची राज्य एकापाठोपाठ एक काँग्रेस गमावत राहिलं, मागच्या वेळेलाही काँग्रेसच्यामुळेच JDUची अडचण झाली होती, राजदची अडचण झाली होती, आता त्यांनी थोडासा समजुतीचा भाग दाखवला, पण बघा ना सगळ्यात कमी जागा आज काँग्रेसच्या आलेल्या आहेत। केवळ 10 जागेवरती काँग्रेस पक्ष पुढे आहे, राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष की जो इतके मुद्दे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उपस्थित करतो आणि ज्याला अजिबात मतदार प्रतिसाद देत नाही। अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा म्हणजे रोजगार हा विषय तिथला, म्हणजे सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेलं हे राज्य आहे। तरुणांचे अपेक्षा काय असतात की चांगला रोजगार मिळावा, चांगलं शिक्षण मिळावं, या दोन गरजा, बेसिक गरजा तरुणांना जर जाणवत असतील आणि त्याचं रिफ्लेक्शन निवडणुकीमध्ये उमटत नसेल तर याला काय म्हणायचं? नाही, एक निश्चित आहे याच्यामध्ये की रोजगार कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती मागच्या 10 वर्षामध्ये खूप बदलली, परंतु ज्या प्रमाणात तिकडे उद्योग यायला पाहिजे होते ते अजून आलेले नाही। बहुतेक बिहारमधला युवक जो आहे आज तो दिल्लीमध्ये JNU मध्ये असेल, दिल्ली विद्यापीठात असेल, तिथे जाऊन स्पर्धात्मक परीक्षेतून देशभर जातोय, परंतु बिहारमध्ये त्या जे टॅलेंट आहे त्याच्यासाठी जी रोजगार तिकडे उपलब्ध व्हायला हवा तो होत नाही ही वस्तुस्थिती आहे। परंतु त्याच्यासाठी या सरकारला अजून जबाबदार धरलेलं नाहीये, कारण तुलना जी होते ती लालू प्रसाद यादव यांचा काळ आणि नितीश कुमार यांचा काळ, म्हणजे याच्यातच तुलना होते आणि ती कायदा सुव्यवस्थेपर्यंत येते। महिलांना फक्त 10,000 रुपये दिले म्हणून मतदान बदललं असं नाही म्हणता येणार, कारण सगळ्यात मला वाटतं की मोठा मुद्दा जो आहे तो या निवडणुकीतला ते तिथे बदललेली कायदा सुव्यवस्थेची स्थिती आणि दारूबंदी हा विषय आपण तेवढा घेत नाही, ज्याचा परिणाम तिकडे होता त्याची ज्या प्रभावीपणे अंमलबजावणी झाली आहे त्याचाही निश्चितपणे महिला मतदारांवर मोठा परिणाम झालेला आहे आणि त्याचं मला वाटतं प्रत्यंतर आत्तापर्यंतच्या ट्रेंडमध्ये तर निश्चितपणे दिसतंय। म्हणजे आता जर फरक बघितला तर साधारण तो NDA 155 पर्यंत गेलेला आहे, महाआघाडी साधारण 80 जागांवर आहे। आता जर बघितलं तर जवळपास डेव्हलप म्हणता येईल, म्हणजे दुप्पट जागे NDAचं हे दिसतंय, म्हणजे कलांमध्ये प्राबल्य दिसतंय। या सगळ्या जर गोष्टींचा विचार केला तर भाजप एक इलेक्शन मशीन आहे आणि इलेक्शन मशीन ही कायम इलेक्शन मोडमध्ये असते आणि कुठली निवडणूक कशा पद्धतीने जिंकायची
हे भाजपने एक तंत्र विकसित केलं आहे ते पुन्हा एकदा इथे सिद्ध होताना दिसते राहुल. 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की जेव्हा भारतीय जनता पार्टीला हे लक्षात आलं की बिहारमधून बराचसा मतदार हा देशाच्या वेगवेगळ्या भागात आहे, अगदी नॉर्थ ईस्टमध्ये पण आहे, तो जम्मू काश्मीरमध्ये पण आहे, महाराष्ट्रात पण आहे आणि साऊथला पण आहे. सगळ्यात मोठी कॅम्पेन त्यांनी काय केली असेल निवडणुकाच्या 6 महिने आधी, तर बिहारच्या अस्मितेवरती बिहारमधल्या राजकीय नेत्यांना त्या राज्यामध्ये पाठवून ते पुण्यात पण आले, ते मुंबईमध्ये पण आले, कदाचित मुख्य माध्यमाच्या ते लक्षात नसेल आले. ही जी स्ट्रॅटर्जी आहे त्यांची ना त्यांनी खूप यशस्वीपणे केली. ज्या वेळेला नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री पदावरून प्रश्न विचारले विरोधकांनी, तर भारतीय जनता पार्टीनं काय बदल केला, तर अमित शहा तिथे गेले आणि लगोलग त्यांनी घोषणा केली की नाही नितीश कुमार हेच आमचा चेहरा असतील. ही जी स्वतःमध्ये तरलता आणलेली आहे त्यांनी राजकीय दृष्ट्या, हे त्यांच्या यशाचं गमक आहे. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आपण आता सांगायला पाहिजे ते म्हणजे पर्सनॅलिटी कल्ट जो आहे, खास करून नितीश कुमार यांच्याबद्दलचा. किती नकारात्मक मुद्दे नितीश कुमारांचे होते. त्यांची संपूर्ण पॉलिटिकल कॅम्पेन जर बघितली तर त्यांचं फक्त एकच मी भाषण असं बघितलं की नितीश कुमार स्वतःहून उठून उभा राहिले, 3 मिनिटे कुणाच्याही न आधाराशिवाय ते बोलले. नितीश कुमार हे उत्तम भाषणं द्यायचे, आपण त्यांचं संसदेतले भाषण ऐकलं. आता त्यांच्या तब्येतीबद्दल इतकं नकारात्मक वातावरण असताना ते पॉझिटिव्हमध्ये कसं बदलता येईल ही पण एक राजकीय रणनीती आहे, ती त्यांनी यशस्वीपणे केली. विशिष्ट टप्प्यावरती मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला आणि हेही सांगून टाकलं की एनडीएमध्ये काहीही संख्याबळ आलं तरी भारतीय जनता पार्टीला ते चालतील. आणि पुन्हा तेच मुद्दा आहे की अमित शहा तुम्ही मान्य करा किंवा न करा, ह्या निवडणुकीमध्ये धार्मिक पोलरायझेशन बाजूला कसं ठेवायचं, कोणते मुद्दे कसे आणायचे, हे भारतीय जनता पार्टीला जमलेलं गणित आहे. ते एका पाठोपाठ एक राज्यातनं यशस्वीपणे करताना दिसत आहेत. महाराष्ट्रानंतर माझ्या मते की बिहारमधला अँटी इन्कम्बन्सीचा एवढा मोठा मुद्दा दूर सारून इतकी जर थम्पिंग मेजॉरिटीनं हे सरकार सत्तेवरती येत असेल तर त्यांच्या त्या इलेक्शन स्ट्रॅटर्जीला पूर्णपणे क्रेडिट द्यायला हवं. एक त्यांच्या इलेक्शन युनायटेडचं मला वाटतं की संख्याबळ आता जर बघितलं आपण कलांमध्ये ते जवळपास भाजपच्या बरोबर आहे. म्हणजे मागच्या वेळेच्या तुलनेत आता त्यांच्या जागा वाढल्या, परफॉर्मन्स खूप चांगला दिसतोय आणि तोच मला वाटतं की या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरतो. त्याचं आपण विश्लेषण करणार.